वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात लॉकेटमध्ये अडकवल्याची कबुली कॅमेऱ्यासमोर दिल्यामुळे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आता अडचणीत आलेले आहेत। यानंतर वन विभागाने हा दात जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलाय। हा अहवाल आल्यानंतर गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाईचीही शक्यता वर्तवण्यात येते। शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आक्रमक आमदार अशी ओळख असलेले संजय गायकवाड काय म्हणाले ते ऐकलत का? 1987 ला मी त्याची शिकार केली होती, तो दात काढला। 1987 साली एका वाघाची शिकार करून त्याचा दात लॉकेटमध्ये अडकवल्याचं ते जाहीरपणे सांगतायत। 1987 ला मी त्याची शिकार केली होती, तो दात काढला। इतकंच नाही तर वाघच काय पण बिबट्याबाबतही ते व्हिडिओमध्ये सांगतायत। बिबट्याला तुम्ही असंच पळवायचं। एक आता फक्त शेवटचा प्रश्न, तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानन दादा शास्त्री दात आहे तो वाघ, हा तो वाघ दात आहे, काय त्याचं नेमकं हे थोडंसं आपल्याला 1987 ला मी त्याची शिकार केली होती, तो दात काढला। 1987 ला भाऊंनी वाघ की बिबट्या वाघाची शिकार केलेली आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी बिबट्याला तुम्ही असंच पळवायचं। शिवजयंतीच्या कार्यक्रमात पारंपरिक पेहरावात आमदार संजय गायकवाड सहभागी झाले। यावेळी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार गायकवाड यांनी कौतुकानं दिलेल्या शिकारीच्या माहितीनं ते अडचणीत आले। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागानं याची दखल घेतली आहे। आमदार गायकवाड यांच्या लॉकेटमधील दात जप्त करून वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। वन विभागाने हा दात डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट इथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला। संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे। सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे। तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे। या वक्तव्यानं अडचणीत आलेले आमदार महोदय गायकवाड यांच्यावरती विरोधकही टीका करतायत। आता हे हळूहळू ज्यांना होतं काय म्हणतं, एक समजदार हो की ना समजदार बनणं, असं ते सगळं समजदारींना काही ना समजदारी जर जोड मिळाली तर ते असे बळबळ करून स्वतः जाळ्यात फसत जातात। त्यातून हा झालेला प्रकार आहे। वाघाची शिकार करणं हा गुन्हा आहे। या प्रकरणात आमदार संजय गायकवाड चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे। आपण पाहूया कायदा काय सांगतो। वाघ हा प्राणी संरक्षित अधिसूचित आहे। वाघाची शिकार करणं हा गंभीर गुन्हा आहे। वाघाचे अवयव अंगावर बाळगणे हा सुद्धा गुन्हा आहे। गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षांचा सक्षम कारावास आहे। या गुन्ह्यासाठी कारावासासह 1 लाखांचा दंड सुद्धा आहे। आता प्रयोगशाळेतील अहवालानंतर गायकवाड यांच्यावरती काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे। कॅमेऱ्यासमोर बोलताना भान बाळगायला हवं हे या प्रकरणातून नक्कीच आमदार संजय गायकवाडांना कळलं असेल। संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।